तर महाराष्ट्रामध्ये आल्यावर पवार ठाकरेंवर बोलल्यावर हेडलाईन मिळते। शहांच्या पवारांवरील टीकेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी हे उत्तर दिलंय। तर शहांनी 2 शब्द देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबावर देखील बोलायला हवं होतं, अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांनी शहांवर निशाणा साधलाय। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। त्यांना मिळालं असलं तरी महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईनला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जरूर त्यांनी टीका करावी, पण त्याचबरोबर जर ह्या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी जर फक्त 2 शब्द हे सूर्यवंशी आणि देशमुख कुटुंबाबद्दल बोलले असते तर तमाम महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने ज्यांनी एवढ्या विश्वासाच्या नात्याने त्यांना एवढं मोठं मॅन्डेट आणि यश दिलं आणि ह्या लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न आज महाराष्ट्रात दिसतोय त्याला थोडासा आधार मिळाला असता।